प्रेम आणि भक्ती याच्यामध्ये कुठलाही भेद नाही. प्रेमाची पराकाष्ठा म्हणजे भक्ती आहे. तर मग भक्ती कोणती आहे? कोणत्या प्रेमाला भक्ती असं म्हणायचं? तर त्यामध्ये दोन वेगवेगळे मत सांगतात. एक जण काय म्हणते की ईश्वराला समर्पण करून जे प्रेम व्यक्त केलं जाते त्याला भक्ती असं म्हणायचं. आणि दुसरं मत काय आहे? आत्म्याला आत्मसमर्पण करून जेव्हा आपण प्रेम अभिव्यक्त करतो त्याला भक्ती म्हणायचं. आणि तिसरं मत काय म्हणते की दोन्ही पण आवश्यक. ईश्वराला ईश्वराविषयी प्रेम व्यक्त करणं हे सुद्धा भक्ती आहे. आणि आत्म्याविषयी प्रेम व्यक्त करणं, आत्म्याशी प्रेम व्यक्त करणं हे सुद्धा भक्तीच आहे. जेव्हा आपण द्वैत मानतो, दुसरं मानतो, त्यावेळेस ईश्वराप्रती आपण प्रेम अभिव्यक्त करतो. कारण आत्म्यापेक्षा ईश्वर वेगळा आहे. आणि जेव्हा आपण आत्म्यामध्ये प्रेम व्यक्त करतो त्यावेळेस काय आहे? अद्वैत आहे. म्हणजेच ईश्वर, आत्मा आणि मी एकच आहे हा भाव जेव्हा असतो तेव्हा ते काय आहे? आत्म्याविषयीचं प्रेम व्यक्त करतो. त्याला पण आपण भक्ती असं म्हणतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की पराकाष्ठेचं प्रेम जेव्हा आपण करतो तर ती काय आहे? भक्ती आहे. आणि ही भक्ती कशी असते की हे कमी होत नाही, क्षय पावत नाही, वरच्यावर वरच्यावर वाढत जाते, है की नाही? आणि मग अशी भक्ती जेव्हा आपल्यामध्ये दृढ झाली मग त्यावेळेस काय करतो आपण? किंवा आपल्या प्रेमी आणि प्रेमिका आहे त्यांच्यामध्ये जेव्हा आपसामध्ये प्रेम अभिव्यक्त होते तेव्हा काय करतो की मग राग करायचा असेल तर त्याच्याविषयीच राग, प्रेम करायचं असेल त्याच्याविषयी, काही कुठली गोष्ट आपल्याला सांगायची असेल तर त्याच्याविषयीच. म्हणजेच प्रेम एकाशी आणि राग दुसऱ्या बरोबर असं नाही. ज्याच्याशी प्रेम करायचं त्याच्याशीच रुसवा, त्याच्याशीच राग व्यक्त करणं हे भक्तीचं लक्षण आहे की नाही? मग आता हे आपल्यामध्ये दृढ होण्यासाठी काय करायचं, काय पाळायचं, काय नियम पाळायचे? तर काही नियम सांगितलेले आहेत. आणि मग त्या नियमानुसार जेव्हा सिद्ध व्यक्ती चालतो तर त्याच्यामध्ये आतमध्ये कुठेतरी राग असतो. परंतु कुठलेही नियम न पाळता, म्हणजे जेव्हा वाटलं तेव्हा नियम पाळायचे, नाही तेव्हा नियम नाही पाळायचे. तर तसा जो सिद्ध व्यक्ती असतो तर तो कसा आहे? आपला गुरु आहे, है की नाही? नाहीतर मग बरेचसे नियम पाळायचे, मग कुणाशी ह्याच्याशी बोलायचं त्यांच्याशी नाही बोलायचं, अशा व्यक्ती असतील तर बोलायचं नाहीतर नाही बोलायचं, त्यांच्याशी संवाद नाही करायचा, ह्यांच्याशी संवाद नाही करायचा, ऋषिकेशला जायचं, हिमालयामध्ये जाऊन बसायचं, एकटं बसायचं, कुणाशी संवाद नाहीये, तर ही भक्ती नाही, हे प्रेम नाही. तर भक्तीमध्ये प्रेमामध्ये कुठलेही नियम नाही, है की नाही? पण भक्तांनी काय पाळलं पाहिजे? तर तिथे काय सांगितलंय? स्त्री स्त्री धन नास्तिक चरित्रम न श्रवणी. म्हणजे धन आहे की नाही? धन म्हणजे काय? की माया जमा करणं, खूप मोठं धन
म्हणजेच लोभ, आपल्यातला जो लोभ आहे, तर तो लोभ जर आपण आतमध्ये पाळला तर ते भक्तीचं लक्षण नाही. आसक्ती असेल कुठल्या वस्तूविषयी, कुठल्या व्यक्तीविषयी, ती जर आसक्ती असेल तर ते मग भक्ती नाही. आणि जे नास्तिक आहेत तर अशांचं चरित्र सुद्धा आपण ऐकायचं नाही. का नाही करायचं हे? कारण त्यामुळे भक्तीमध्ये आपल्या काय म्हणतो त्याला आपण, अडथळा निर्माण आहे की नाही. म्हणून नास्तिक म्हणजे कोण? की जे हे कुठलं काही मानत नाहीत, कुठला नियम मानत नाहीत, कुठला ईश्वर मानत नाहीत, आत्माविषयीचे कुठलंही ज्ञान नाही. म्हणजेच थोडक्यात म्हणजे जे अज्ञानी आहेत ते नास्तिक आहेत. तर त्यांचं चरित्र जर आपण ऐकलं किंवा त्यांच्या जवळ जाऊन जर आपण त्यांच्याशी संवाद साधला तर काय होतंय की आपणही तसेच बनायला. तशाच प्रकारे आपली सुद्धा प्रवृत्ती व्हायला लागते. म्हणून ते चरित्र आपण श्रवण करायचं नाही. आणि भक्तीमध्ये, प्रेमामध्ये काय आहे? समर्पण आहे. जेव्हा आपण आपल्यातलं सर्वस्व समर्पित करतो तेव्हा ते प्रेम भक्ती होते. की नाही? पूर्णपणे समर्पण. मग आपल्यातले गुण आहेत, आपल्यातले अवगुण आहेत, आपले जे इंद्रिय आहेत, इंद्रियांद्वारे जे आपण जे जे काही ग्रहण करतो, थोडक्यामध्ये म्हणजे ज्ञान, ज्ञान सुद्धा, आणि आपल्यातली नकारात्मकता, सकारात्मकता, आपल्याकडे जे जे काही गुण आहेत, अवगुण आहेत, हे सगळं जेव्हा आपण समर्पित करतो तेव्हा भक्ती दृढ होते. आणि हे समर्पण आपण आपल्या प्रियतमाप्रती, आपल्या ईश्वराप्रती, आपल्या आत्म्याप्रती आपण जेव्हा हे समर्पण करतो तर ती काय आहे? भक्ती आहे. भक्तीचं ते लक्षण आहे. आणि अशा प्रकारची जी भक्ती आहे त्यामध्ये आपलं जीवन जे आहे हे जीवन सफल होत आहे. आणि आपल्याला आपला जो उद्देश आहे, आपला जीवन ह्या एक पृथ्वी तलावर आल्यानंतर, जन्मल्यानंतरचा जो उद्देश आहे तो उद्देश आपला प्राप्त होतो. ठीक आहे. कारण आपण जर बघितलं, आपल्या जीवनाकडे जर बघितलं, आपल्या जीवनामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही नाही. आहे का दुसरं काही? सगळे जे जे काही आहे ते प्रेम आहे. ठीक आहे. आपला उद्देश सुद्धा प्रेमाचा आहे. आपण सगळं सेंटर्ड, फोकस्ड आहे. आपण जे ज्या ठिकाणी फोकस करतो ते सगळीकडे प्रेम आहे. आणि प्रेमाशिवाय आपल्या आपल्या जीवनामध्ये दुसरं काही नाही. म्हणून प्रेम हे श्रेष्ठ आहे असं आपल्याला या नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतो.